Hello, hello friend. Today start with as a 13th chapter changes physical and chemical. Physical means भौतिक and chemical म्हणजे रासायनिक. म्हणजे फिजिकल आणि रासायनिक मध्ये काही चेंजेस होतात. घरगुती आहे, घरी काही आपण रोज बदल बघतो, पण ते आपल्याला नेमकं माहिती नसतं की ते फिजिकल चेंजेस आहेत की केमिकल चेंजेस आहेत. बघा, let's recall always the question of the previous standard as a first question. What are the causes of the changes occurring in your surrounding? म्हणजे आपल्या सभोवताली बरेचसे असे बदल घडतात, त्याच्या मागची कारणे कोणती? खाली आकृतीवर नाही दिसून येते, म्हणजे त्याला काही एक विशिष्ट कारण आहे, फिजिकल असेल किंवा केमिकल चेंजेसला. सेकंड बघा, व्हॉट इज मीन्ड बाय दी मॅन मेड चेंजेस? म्हणजे मानवनिर्मित बदल कोणते आहेत? म्हणजे मानवाने केलेले बदल असे कुठले बदलच आहेत? विच आर दिस चेंजेस? आणि ते म्हणजे त्यात ते कोणते आहेत ते सांगायचं आहे. बरेचसे चेंजेस आहे, ते तुम्ही शोधून लिहायचं आहे. नंतर बघा, ऑब्झर्व अँड डिस्कस. खाली काही इमेज दिलेले आहेत. बघा, व्हॉट चेंजेस हॅव टेकन प्लेस इन दी मटेरियल सीन इन दी फॉलोइंग पिक्चर आणि व्हॉट काइंड चेंजेस आर दे? फर्स्ट पिक्चर सी दी मिल्क अँड योगर्ट ॲट दी मिल्क चेंजेस ऑफ दी योगर्ट. म्हणजे दुधाचं काय झालेलं आहे, दही झालेलं आहे. पण इथे एवढं लक्षात ठेवा, तुम्ही जर दह्याचं परत दूध बनवायचं म्हटलं तर होईल का? नाही होणार. म्हणजे हा कायमस्वरूपी बदल आहे, तो केमिकल आहे की फिजिकल आहे ते तिथं ओळखून येतो. जो कायमस्वरूपी बदल होतो दॅट मीन्स ऑफ दी केमिकल चेंजेस. मिल्क टू कन्वर्ट दी योगर्ट दॅट मीन्स ऑफ दी केमिकल चेंजेस. नेक्स्ट, the ice cube and the changes of the water at the room temperature, right? See, is a physical changes because of the water as a later on the ice cube. म्हणजे आपण बर्फापासून पाणी वितळवलं, पाणी तयार झालं काही विशिष्ट टेम्परेचरला, बरोबर आहे का? आणि ते परत जरी तुम्ही ते फ्रीजरमध्ये बर्फ करायला ठेवलं तर अजून तो बर्फ होतोय. म्हणजे ती प्रोसेस आपल्याला रिपीट करता येते. दॅट मीन्स ऑफ दी फिजिकल चेंजेस. नेक्स्ट, ॲज अ सीड अँड दी प्ल्युम्युल. म्हणजे अंकुर फुटलेला दिसून येतो, पण अंकुर परत त्या बी मध्ये जाणार आहे का? नाही जाणार. दॅट मीन्स ऑफ दी केमिकल चेंजेस. नेक्स्ट, दी वॉटर इज व्हॉपरेटेड. दिस चेंजेस इज अ फिजिकल चेंजेस. म्हणजे तुम्ही जर त्याच्यावरती प्लेट ठेवली तर त्याचं परत कन्वर्ट कशामध्ये झालेलं दिसून येतं? ॲज अ वॉटर. नेक्स्ट इज अ केमिकल चेंजेस. थर्ड इज अ wooden is a fire is a chemical changes. फोर्थ इज अ केमिकल चेंजेस. म्हणजे जो बदल कायमस्वरूपी होतो त्याच्यात म्हणजे परत ती वस्तू मिळवता येत नाही. दॅट मीन्स ऑफ दी केमिकल चेंजेस. नेक्स्ट, विच पॉइंट विल दी कन्सिडर दी क्लासिफाईंग दी फॉलोइंग चेंजेस इंटू टू ग्रुप्स? अ फ्रूट फॉलोइंग फ्रॉम अ ट्री, रस्टिंग ऑफ आयर्न, रेनिंग, लाइटनिंग अँड इलेक्ट्रिक बल्ब, कटिंग व्हेजिटेबल्स. म्हणजे ह्यातून काय करायचं आहे, ह्यात तुम्हाला दोन गटात वर्गीकरण करायचं आहे. एक केमिकल आणि सेकंड इज अ फिजिकल चेंजेस. वही घ्यायची, वहीत एकीकडे फिजिकल चेंजेस करायची आणि एकीकडे केमिकल चेंजेस करायची. आणि जे तुम्हाला एक्झाम्पल दिले ते कशात येतात, केमिकलमध्ये येतात की फिजिकलमध्ये येतात ते लिहायचे. त्याचं फ्रूट फॉलिंग फ्रॉम अ ट्री, तो केमिकल चेंज आहे का फिजिकल चेंज आहे? नंतर रस्टिंग ऑफ आयर्न इन द रेनी सीझन. म्हणजे रेनी सीझन मध्ये लोखंडाला जो गंज चढतो तो. परत लाइटनिंग इन इलेक्ट्रिक बल्ब, विजेचा दिवा लावणे. नेक्स्ट, कटिंग व्हेजिटेबल्स आणि भाजी चिरणे. ह्याचं काय करायचं, दोन गटात वर्गीकरण करायचं आहे. म्हणजे हे तुम्हाला फिजिकल कोणत्या वाटतात आणि केमिकल कोणत्या वाटतात. नंतर बघा, कॅन यू टेल which of the above changes have occurred of their own occurred in a natural? वरील जे काही प्रयोग केला, म्हणजे दोन गटात आपण विभाजन केली केमिकल आणि फिजिकल मध्ये, वरील बदलामध्ये कोणते बदल आपोआप किंवा नैसर्गिक घडून आले ते लिहायचे किंवा आले आहेत ते लिहून काढायचे. म्हणजे अ फ्रूट फॉलिंग फ्रॉम अ ट्री हा कुठला चेंजेस आहे? ॲज अ नॅचरल प्रोसेस आहे, बरोबर आहे का? त्या पद्धतीने त्याचं काय करायचं आहे, कन्वर्ट करायचं आहे की नैसर्गिक कोणते आहेत ते पुढचे. नंतर बघा, वी हॅव प्रिव्हियसली स्टडीड
सम एक्झाम्पल ऑफ चेंजेस. आपण गेल्या वर्षीही शिकलेलो आहे बरेचसे चेंजेस. आठवत नसेल तरी बघा, एक मिरचीचं का टमॅटो होतं एक्झाम्पल. म्हणजे एखादा टमॅटो कच्चा असतो, परत त्याची प्रोसेस पिकली जाते, त्या प्रोसेसला काय म्हणलं जातं हे गेल्या वर्षी आपण शिकलेलं आहे, व्याख्याही झालेली आहे गेल्या वर्षी. चेंजेस लाईक रायपनिंग ऑफ द फ्रूट, स्पॉइलिंग ऑफ द मिल्क ऑकर नॅचरली. म्हणजे फ्रूट खराब होणं किंवा मिल्क खराब होणं, स्पॉइल होणं, किंवा एखादं फळ रॅपनिंग होणं म्हणजे एखादं फळ पिकणं, ह्या कसल्या प्रोसेस आहेत, नॅचरली घडून येतात, निसर्गता घडून येतात. कॅन यू थिंक द एक्झाम्पल ऑफ सच नॅचरल चेंजेस. अशी काही नैसर्गिक बदलाची उदाहरणे लिहू शकता. अशी बरीचशी उदाहरणं आहेत दैनंदिन जीवनात आपल्या घरी सुद्धा घडून येतात, ते लिहू शकता. पपया, बरेचसे फ्रूट्स आहेत, फ्रूटची नावं लिहू शकता. व्हेजिटेबल्स आहेत, किंवा आपण सुद्धा एकदा जे वय झालेलं आहे ते परत वय आपलं येणार आहे का? तरुण पण गेले की म्हातारपण येणार आहे का? म्हातारपण झाले की तरुण पण येणार आहे का? नाही. ते निसर्गता घडून येणारी ॲक्टिव्हिटी आहेत. व्हॉट चेंजेस हॅव यू सीन टेकिंग प्लेस ऑफ मटेरियल इन युअर सराउंडिंग? लेट्स लर्न अबाउट द चेंजेस ग्रेटर डिटेल ऑफ द लेसन. तुम्ही काय करायचं, तुमच्या अवतीभोवती प्लांट असू देल, पाणी, लीप, काही असू दे, त्या वस्तूचं नेमकं फिजिकल चेंजेस काय होतात किंवा केमिकल चेंजेस काय होतात, किंवा ते नॅचरली घडून येतं की मॅनमेड घडून येतं, ते तुम्ही ऑब्झर्व करायचं आणि लिहायचं आहे. साधं सोपं आहे. तुम्हाला वरचं कळालं असेल तर खाली लिहू शकता इझिली. नंतर बघा, कॅन यू टेल वी सी मेनी मॅनमेड मटेरियल इन अवर डे टू डे लाईफ फॉर प्रोपोजेस प्रोड्यूस. म्हणजे दैनंदिन जीवनात आपण अनेक मानवनिर्मित पदार्थ पाहतो, ते कशासाठी निर्माण केले जातात. बघा, मेनी चेंजेस सच शार्पनिंग अ पेन्सिल, बेकिंग ब्रेड, कुकिंग फूड आर युजफुल टू अँड दीज आर देअर कॉल्ड युजफुल चेंजेस. म्हणजे पेन्सिलचं टोक करणं, परत ब्रेड फुगला जाणं किंवा बेक होणं, परत कुकिंग फूड अन्न जे आहे ते शिजवणं, हे काय युजफुल चेंजेस आहे. म्हणजे ते अन्नात रूपांतर केलं, भाजी होती ती भाजीत रूपांतर म्हणजे खाण्यायोग्य भाजीत रूपांतर केलं, किंवा ती पेन्सिल लिहिता येत नव्हती त्याला शार्प केले, म्हणजे हे काय आहेत, युजफुल चेंजेस झाले. आणि द चेंजेस दॅट आर नॉट युजफुल चेंजेस दॅट आर दी हार्म आर कॉल्ड हार्मफुल चेंज. ज्याच्या युजफुल किंवा नॉट त्याचा वापरच होत नाही किंवा ते आपल्यासाठी हार्म असतात, त्याला हार्मफुल चेंजेस म्हणतात. नंतर बघा, यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट काइंड ऑफ चेंजेस इन दी फॉलोइंग ऑफ दी ट्री ऑफ अ स्ट्रॉम. स्ट्रॉम म्हणजे काय, वादळ उन्मळून पडलेले झाड, हा कोणत्या प्रकाराचा बदल आहे, ॲज अ मॅनमेड या नॅचरल. इझिली सांगू शकता. व्हॉट काइंड ऑफ दी चेंजेस इज दी कन्व्हर्जन ऑफ मिल्क इंटू योगर्ट. दुधाचं दही होणं वर्तीत झाल्या प्रकार कोणत्या बदलात येतं, झालेलं आपल्याला केमिकल चेंजेसमध्ये. थिंक अबाउट इट. कॅन यू नाव क्लासिफाय दी नॅचरल अँड मॅनमेड चेंजेस यू हॅव लिस्टेड युजफुल ऑर हार्मफुल चेंजेस. म्हणजे तुम्ही जी यादी केली, मी अगोदर सांगते, निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित जे काही बदल होतात, त्याचबरोबर आपल्याला युजफुल असणारे आणि अनयुजफुल म्हणजे हार्मफुल असणारे असे दोन गटात काय करायचे, वर्गीकरण केलं की आपल्याला बरंचसं काही समजून येतं लिस्ट केल्यावर. सो फार यू स्टडीड सर्टन टाईप्स ऑफ चेंजेस. म्हणजे काही चेंजेस आपल्याला काय दिसतात, सर्टन टाईप्समध्ये दिसून येतात, काही प्रकार दिसून येतात. व्हॉट कॅन यू टेल टू ऑफ दिस, नेमली ब्रस्टिंग ऑफ बलून अँड रॅपनिंग ऑफ फ्रूट. म्हणजे ह्या दोन गोष्टी कळून येतात तुम्ही जर ॲक्टिव्हिटी केली तरचा प्रश्न आहे. ब्रस्टिंग ऑफ बलून म्हणजे फुगा फुटणं, आणि रॅपनिंग ऑफ फ्रूट म्हणजे फळांचं पिकणं. पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ द ड्युरेशन दॅट इज टाईम टू टेक हॅपन. म्हणजे ह्याला बदल घडण्यास किंवा चेंज होण्यास किती वेळ लागतो. आपण एका दृष्टीने बघू शकतो, बलून काय होतं लगेच, म्हणजे त्याचा कालावधी आहे किंवा पिरियड आहे तो काय आहे, कमी आहे, लगेच म्हणजे थोड्या वेळात तो फुटला जातो. पण फळ हे लगेच आपण ठेवलं म्हणून पिकतं का, नाही. म्हणजे त्याला एक ठराविक पिरियड लागतो किंवा टाईम लागतो, तेव्हा ते रायपनिंग होतं, पिकलं जातं. म्हणजे काही प्रोसेस कसे फास्ट आहेत आणि काही प्रोसेस काय दिसून येतं, स्लो दिसून येतं. बघा, द ड्युरेशन ऑफ द ब्रस्ट ऑफ बलून.
फुगा फुटणं, त्याचं जे ड्युरेशन आहे म्हणजे टाईम ड्युरेशन वेळ तो कसा आहे फार शॉर्टर दॅन दी रायपनिंग ऑफ फ्रूट. म्हणजे फळ पिकण्यापेक्षा फ्रूट रायपनिंग होण्यापेक्षा बलून ब्रस्ट व्हायला काय आहे वेळ थोडा लागतो, कमी लागतो. त्या चेंजेसला काय म्हणलं जातं बघा, द चेंजेस दॅट टेक्स प्लेस इन अ शॉर्टर पिरियड ऑफ टाईम आर कॉल्ड अ फास्ट चेंजेस. म्हणजे त्या चेंजेसला काय म्हटलं जातं, ॲज अ ब्रस्ट ऑफ बलून इज अ फास्ट चेंजेस किंवा प्रोसेस व्हाय द चेंजेस ऑफ द प्लेस ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम. जे एखादा बदल होण्यास लॉंग पिरियड लागतो, जास्त वेळ लागतो, त्याला काय म्हटलं जातं स्लो चेंजेस. म्हणजे म्हणजे हळूवार त्याला चेंज व्हायला वेळ लागतो. नंतर बघा यूज युअर ब्रेन पॉवर, गिव्ह सम एक्झाम्पल फास्ट अँड स्लो चेंजेस ऑकर युअर सराउंडिंग. अशी बरीचशी एक्झाम्पल तुमच्या अवतीभोवती घडणाऱ्या याची काय करायची एक्झाम्पल लिहून काढायची वहीत. नंतर बघा हॅव अ सम फन, ह्याची काही गरज नाही, ड्रॉपी आहे आणि काय ॲक्टिव्हिटीज आहे नुसती घरी करायची. नंतर बघा कॅन यू टेल यू मेड इन अ लिंक फ्रॉम अ ग्लास पीसेस हाऊ विल चेंजेस द शेप ऑफ द लिंक टू गिव्ह दी ओरी. म्हणजे काचेच्या तुकड्यापासून तुम्ही गोलाकार कडव बनवले, त्याचा आकार बदलून पूर्वीसारखा तुकडा बनवता येईल का. यस या नो, तुम्हाला जे वाटतं ते लिहायचं. खाली ॲक्टिव्हिटी समजली की ते तुम्हाला आन्सर, कारण कॅन यू टेलचं उत्तर हे नेहमी खाली दिलेले ह्याच्यावरतीच विचारलं जातं. नंतर बघा हाऊ विल यू रिस्टोर दी ओरिजिनल कॅन्डल आफ्टर मेल्टिंग वन. मेणबत्ती वतळून पुन्हा मेणबत्ती कशी तयार करता येईल पण कशी ते पाहू. बघा मेल्टिंग सम वॅक्स अँड ऑब्टेनिंग ओरिजिनल सॉलिड वॅक्स अलोइंग दी समटाईम दी डू रिपीटेडली. म्हणजे एखादं मेन वितळवलं परत ते ज्या स्लाईडमध्ये तुम्ही ठेवाल, कारण ते सॉलिड फॉर्मामध्ये होणार आहे, बरोबर आहे का. ज्याच्यानुसार शेप हवे त्याच्यानुसार तुम्ही ते वितळलेलं एखाद्या ह्याच्यात स्टोअर केलं, परत त्याच्यापासून आपण मेणबत्ती बनवू शकतो. म्हणजे ही काय आहे रिव्हर्सिबल चेंजेस आहे. दिस चेंजेस ऑकर कॅन फॉरवर्ड अँड रिव्हर्स डायरेक्शन अगेन अँड अगेन. म्हणजे एका प्रोसेसपासून परत तीच वस्तू बनवू शकतो, ती वस्तू अजून वितळून परत तीच वस्तू बनवू शकतो. दॅट मीन्स ऑफ दी रिव्हर्सिबल चेंजेस. म्हणजे अनेक उदाहरण सांगते, बर्फाचं पाणी होणं, पाण्याचा बर्फ होणं, ही कशी आहे म्हणजे परत परत करणारी रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. दिट मीन्स ऑफ दी रिव्हर्सिबल चेंजेस. अ राईप मँगो हायवर कॅनॉट ट्रान्सफॉर्म इंटू बॅक इंटू रॉ मँगो. जर राईप झालेला मँगो घेतला म्हणजे पिकलेला आंबा घेतला, म्हणजे पुन्हा त्याच्यापासून आपण रॉ झालेला म्हणजे कच्चा मँगो बनवू शकत नाही. वूड कॅन नॉट बी ऑब्टेन्ड दी ॲश ऑफ दी बर्निंग ऑफ दी वूड. त्याला काय म्हणायचं म्हणजे एकदा बदल झाला पुन्हा तो बदल घडून येत नाही, त्याला इरिव्हर्सिबल चेंजेस. आपण गेल्या वर्षी ह्याची व्याख्या शिकलेलं आहे, 6वीच्या पुस्तकात आहे. ॲज अ इनरिव्हर्सिबल चेंजेस म्हणतात. त्याची तुम्हाला व्याख्या सुद्धा इथे विचारल्यावर व्हॉट इज मीन्ड बाय द इनरिव्हर्सिबल चेंजेस आणि घेऊ सम एक्झाम्पल. त्या पुस्तकात एक्झाम्पलही आहे आणि त्याचं आन्सरही आहे. इनरिव्हर्सिबल चेंजेस पाहू शकता तुम्ही. नंतर बघा कॅन यू टेल व्हॉट कम्स आफ्टर डे टाईम. म्हणजे दिवसानंतर कोणती स्थिती असते. दिवस गेला कुठले डे टाईम, डे झाला की काय येतं नाईट येतं, बरोबर आहे का. परत नाईट झालं की डे येतो, डे झालं की नाईट झालं. नंतर बघा व्हॉट इज द नेक्स्ट स्टेज ऑफ सनराईज. म्हणजे सूर्योदयानंतरची दुसरी स्थिती काय. म्हणजे सूर्य उगवला मावळला ही स्थिती त्यांनी सांगितली. व्हॉट कम्स आफ्टर दी हाय टाईड ऑफ दी सी. समुद्राच्या भरतीनंतर कोणती स्थिती येते. ओहोटी नंतर भरती ही स्थिती म्हणजे चालू असते. नंतर बघा झाडावर बसलेला पक्षी उडून जाणे ही ती स्थिती बघितली. एकदा उडून गेला तो कधी येईल हे आपल्याला सांगता येत नाही. आता फ्लडिंग पूर येणं, फ्लूड ह्या वर्षी आला पुढल्या वर्षी येईलच असं नाही किंवा येऊही शकतो. म्हणजे ही आपल्या स्थिती आपण निश्चित सांगू शकत नाही. पहा नंतर मिटोरियर स्ट्रिकिंग अक्रॉस इन दी काय आकाशातून उल्का पडणे. एकदा पडली परत पडेल किंवा न पडेल हे सांगू शकत नाही. त्याला काय म्हणायचं ते बघा. ऑन कन्सिडर द अबाव एक्झाम्पल वी फाइंड सम चेंजेस ऑकर अगेन अँड अगेन आफ्टर डेफिनाईट इंटरव्हल. म्हणजे डे नाईट डे म्हणजे ही प्रोसेस काय होते रिव्हर्स होत जाते, परत येते, म्हणजे इंटरव्हल होत जाते. त्याला पिरियोडिक चेंजेस म्हणतात, म्हणजे आवर्ती बदल म्हणतात. म्हणजे
जर समजा समुद्राला ओहोटी आली थर्ड क्वेश्चनमध्ये बघा, नंतर भरती येते, भरतीनंतर ओहोटी येते, ओहोटी झाली की भरती, म्हणजे ही प्रक्रिया त्यांची ठराविक कालानंतर पुन्हा पुन्हा सततच चालू असते, त्यालाच काय म्हणलं जातं, आवर्ती बदल. नंतर बघा ऑन दी अदर हँड इट कॅन नॉट सेट दी व्हेन शुअर दी सर्टन चेंजेस विल रिकॉर आफ्टर ऑकरस. म्हणजे आता बर्ड एखाद्या कशावरती हिट सीट झाला, बसला, सिटिंग झाला, ॲज अ ट्री सांगितले, ट्रीवर बसला तो पुन्हा कधी येऊन बसेल हे आपल्याला निश्चित सांगता येतं का, नाही येत. म्हणजे नॉट अ डेफिनाईट चेंजेस, म्हणजे ते चेंजेस आपण डेफिनेटली सांगू शकत नाही, तो पक्षी कधी येईल, किंवा एखादं फ्लडिंग होऊन गेलं, पूर येऊन गेला, परत कधी येईल, 2 वर्षांनी येईल किंवा लगेच येईल, हे सांगू शकत नाही निश्चितपणे, त्याला नॉन पिरियॉडिक चेंजेस असं म्हणतात, ॲज अ अनावर्ती बदल. द टाइम ऑफ इंटरवल नॉट फिक्स्ड, सच चेंजेस आर दी कॉल्ड नॉन पिरियॉडिक चेंजेस, परावर्तनीय बदल. नंतर बघा यूज युअर ब्रेन पॉवर. विच टाइप्स ऑफ चेंजेस इज दी चेंज सीझन ऑफ दी समर टू रेन्स आणि रेन्स टू दी विंटर. म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या ऋतुभेदामध्ये कोणते बदल आहेत. म्हणजे समर झाला की रेन्स, पावसाळा येतो, पावसाळा झाला की विंटर येतो, विंटर झालं की परत काय येतो, समर येतो, परत समर झालं की रेन्स येतो, रेन्स झालं की परत विंटर. म्हणजे ही प्रक्रिया चालू असते. म्हणजे कुठली प्रोसेस असेल ही, दॅट इज दी पिरियॉडिक चेंजेस. बरोबर आहे का, आवर्ती बदल आहे. नंतर बघा विच हँड ऑफ क्लॉक ऑफ पिरियॉडिक चेंजेस 6 AM to 6 PM हाऊ मेनी टाइम्स. म्हणजे घड्याळ सकाळी 6 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत आवर्ती बदल कोणत्या काट्यामध्ये दिसून येतो, किती वेळा, ते तुम्ही लिहून काढा. नंतर बघा ऑब्झर्व विच इज चेंजेस ऑफ शोन इन दी पिक्चर अलॉंग साइड आर टेम्पररी. म्हणजे तात्पुरता बदल कोणता आहे. 1 सेकंड जो काही तुम्हाला लघुचुंबक दिसतो, म्हणजे त्यात तो काय तात्पुरता बदल आहे. आणि 4th ॲज अ आईस क्यूब, त्याचा काय बर्फ वॉटरमध्ये चेंजेस झाला आणि वॉटरचा परत चेंजेस आपण ह्याच्यामध्ये आईस क्यूबमध्ये करू शकतो. बघा विच चेंजेस आर परमनंट. ह्यातला परमनंट चेंजेस कोणता आहे, ॲज अ रॉ मँगो टू राईप मँगो. म्हणजे कच्च्या आंब्यापासून पिकलेला आंबा, पण पिकलेल्या आंब्यापासून परत आपण कच्चा आंबा बनवू शकत नाही, त्यामुळे तो परमनंट चेंज आहे. आणि थर्ड ॲज अ फ्लावर. फ्लावर कुठल्या अवस्थेत आहे, कळी अवस्थेत आहे, कळी अवस्थेतून तो फुललेल्या अवस्थेत झाली, फुललेल्या अवस्थेतून परत ती कळी अवस्थेत जात नाही, तर काही दिवसांनी ती खराब होते. म्हणजे ती परमनंट चेंज आहे, म्हणजे परतच्या रूपात येत नाही. नंतर इन विच चेंजेस डिड दी ओरिजिनल मॅटर अंडरगो दी चेंजेस. कोणत्या पदार्थामुळे मूळ पदार्थ बदलला, ॲज अ मँगो अँड रोज फ्लावर. इन विच दी ओरिजिनल मॅटर रिमेन अनचेंज्ड. कोणत्या बदलामुळे मूळ पदार्थ तसाच राहिला, ॲज अ आईस अँड दी सेकंड ॲज अ मॅग्नेटचं. नंतर बघा इन विच चेंजेस वाज अ न्यू सबस्टन्स ऑफ न्यू प्रॉपर्टी फ्रॉम द. कोणत्या बदलामुळे नवीन गुणधर्मामुळे नवीन पदार्थ तयार झाला, ॲज अ रॉ मँगो टू कन्वर्ट राईप मँगो आणि फ्लावरचं. बघा इन सम ऑफ दी अबव एक्झाम्पल चेंजेस दी प्रॉपर्टी ऑफ ओरिजिनल सबस्टन्स रिमेन इन दी सम दॅट देअर आर कॉम्पोजिशन रिमेन अनचेंज्ड, नो न्यू सबस्टन्स इज फॉर्म्ड. म्हणजे त्याच्यापासून कोणताही नवीन सबस्टन्स तयार होत नाही, त्याला फिजिकल चेंजेस म्हणतात. दॅट मीन्स वॉटर टू फॉर्म आईस टू फॉर्म वॉटर. म्हणजे ह्या प्रोसेस म्हणजे काही चेंजेस झाले, त्या प्रोसेसपासून तो पदार्थच मिळाला, त्या पदार्थ तो मूळ पदार्थच तयार राहतो, म्हणजे त्याला फिजिकल चेंजेस म्हणतात. ॲज सच नो चेंजेस न्यू सबस्टन्स. द चेंजेस ड्यू टू दी विच वन सबस्टन्स ट्रान्सफॉर्ड इन टू अनदर सबस्टन्स हॅव्हिंग न्यू अँड डिफरंट प्रॉपर्टीज आर कॉल्ड केमिकल्स. म्हणजे ह्याच्यामध्ये म्हणजे एका पदार्थातून दुसऱ्या नवीन पदार्थात रूपांतर होतं, म्हणजे एक वेगळा गुणधर्म तयार होतो, त्यालाच काय म्हणलं, केमिकल चेंजेस, रासायनिक गुणधर्म. म्हणजे कच्चा मँगो आणि पिकलेला आंबा, बरोबर आहे का, तो कच्चा होता, कच्च्याची चव वेगळीच असणार आणि पिकलेल्या आंब्याची चव वेगळीच असं. म्हणजे पूर्ण सबस्टन्स तो आहे तो काय झालाय, चेंज झालाय. आणि त्याचा जो गुणधर्म आहे आंबट गोडपणा, रॉ मध्ये कसा असतो, ॲज अ चेंज ऑफ दी म्हणजे आंबट असतो, आणि पिकलेला रायपनिंग झालेला मँगो इज अ स्वीट, म्हणजे गोड असतो. म्हणजे त्याचा गुणधर्म ही पूर्ण बदललेला असतो, त्याला काय म्हणलं जातं, केमिकल चेंजेस. नंतर बघा व्हॉट प्रोसेस
ऑकर ड्युरिंग दी चेंजेस इन द स्टेट मॅटर, पदार्थाचे अवस्थांतर होताना कोणत्या क्रिया होतात. सेकंड बघा, व्हॉट हॅपन्स दी वॉटर टेकन इन टू बाउल अँड हिटेन, वाटीमध्ये पाणी ठेवून त्यास उष्णता दिल्यावर काय होते, ॲज अ इव्हॉपरेटेड होते. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ वेपर फ्रॉम द लिक्विड इज कॉल्ड इव्हॉपरेशन. ड्रायिंग दी क्लॉथ, फॉर्मेशन ऑफ salt and sea water are possible due to the evaporation. We study the some process are the part of water cycle. हे वॉटर सायकल आपल्याला 5th स्टँडर्डलाही झालेलं आहे. Which of this process do you original property of water changes due to this process? Previously have learned the process of dissolving, boiling, melting. They are the example of the physical चेंजेस. फिजिकल चेंजेसमध्ये कुठले कुठले येतात, डिझॉल्विंग, बॉईल करणं, मेल्टिंग. जर त्याच्यावरती तुम्ही ते पाणी हाय अशी प्रोसेस म्हणजे परत आपल्याला मिळते, दॅट मीन्स फिजिकल चेंजेस आहे सगळं, डिझॉल्विंग, बॉइलिंग आणि मेल्टिंग. नंतर बघा, यूज युअर ब्रेन पॉवर. विच इज दी फॉलोइंग आर फिजिकल चेंजेस अँड दी विच आर दी केमिकल. म्हणजे खाली कुठले फिजिकल आणि केमिकल चेंजेस तेच सांगायचे. मेकिंग अ टेबल फ्रॉम वूड, बर्निंग वूड, breaking of a glass object, ripening of tomato, rusting of iron. ह्याच्यात कुठले फिजिकल आणि केमिकल ह्याचे 2 गटात विभागणी करायची आहे. नंतर बघा, ॲक्टिव्हिटी आहे बघा, ॲपॅरेटस साहित्य काय घेतले, इव्हॉपरेटिंग डिश, शुगर, बर्नर, ट्रायपॉड एक्सेट्रा. प्रोसिजर बघा, टेक सम शुगर ऑफ इव्हॉपरेटिंग डिश, प्लेस द डिश ऑफ द ट्रायपॉड आर हीट, ऑब्झर्व द चेंजेस ऑफ द प्लेस इन द शुगर. इथं काय करायचं बघा, एक काय करायची, डिश घ्यायची, डिशमध्ये काय करायचं, साखर टाकायची आणि ती 3 हे जी स्टँड असतो ते म्हणजे स्टँडवरती ती म्हणजे ट्रायपॉड स्टँड म्हणतात त्याला, त्याच्यावर ठेवायची आणि खालून काय उष्णता द्यायची आणि साखरेचे जे शुगरचे आहे ते चेंजेसचे निरीक्षण करायचे आणि बाष्पीभवन म्हणजे इव्हॉपरेशनचे म्हणजे तिथं काय तळाशी दिसून येतं, ॲज अ ब्लॅक सबस्टन आपल्याला दिसून येईल. दी उष्णता देणं म्हणजे तोपर्यंत काय करायचं, जोपर्यंत ब्लॅक प्रोडक्ट होत नाही कशाचा, शुगरचा, तोपर्यंत काय करायचं, हिटिंग चालू ठेवायचे आणि जी ॲक्टिव्हिटी केली त्यात कुठला चेंजेस दिसणार ते आपल्याला पाहायचं आहे. कुठला फिजिकल चेंजेस का केमिकल चेंजेस ते लिहायचं आहे. बघा, कोरेजन म्हणजे क्षरण. आपण बरेचसे बघतो काही वस्तू गंजल्या जातात किंवा काळ्या पडल्या जातात, तांब्याच्या वगैरे वस्तू, त्यालाच कोरेजन म्हणतात. बघा, व्हेन आयर्न आर्टिकल रस्ट अ रेडिश ब्राउन लेअर इन अ फ्रॉम ऑन इट द ग्रीनिश लेअर आर सीन अ कॉपर आर्टिकल. दिस प्रोसेस इज कॉल्ड as कोरेजन ऑफ दी मेटल. थिंग्स बिकम वीक ऑफ ड्यू टू कोरेजन. म्हणजे तुम्ही बघत असेल म्हणजे लोखंडाची जी वस्तू आहे ती गंजते किंवा त्याच्यावर विटकरी कलरचा थर्स असतो किंवा कॉपर बघितलं, कॉपरवरती ग्रीनिश लेअर दिसून येते. हा जो काही चेंजेस आहे त्यालाच काय म्हटलं जातं, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मेटल कोरेजनमुळं घडून येतात म्हणजे शरण असे म्हणतात. आणि ह्या शरणामुळे काय होतात, लोखंडी वस्तू किंवा जे काही कॉपरच्या वस्तू आहेत, तांब्याच्या वस्तू, त्या काय होतात खराब म्हणजे त्याची झीज काय होते, फास्ट होत असते. कोरेजन कॅक्युज्ड बाय ऑक्सिजन, मॉइश्चर, वेपर ऑफ केमिकल इन एअर. हे कशामुळे घडून येतं, जो काय हवेतील ऑक्सिजन आहे, आर्द्रता आहे, दॅट मीन्स ऑफ द मॉइश्चर आणि रासायनिक वाफ वेपर, त्याच्यामुळे काय होतं हे बदल घडून येतात. डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का बघा, आयर्न आर्टिकल आर गिव्हन अ थिन कोट ऑफ द झिंक प्रिव्हेंट कोरेजन. म्हणजे कोरेजन म्हणजे शरण रोखण्यासाठी काय केलं जातं, जे काही आयर्नच्या जी काही वस्तू आहे लोखंडाच्या त्याच्यावरती झिंकची कोटिंग दिलं जातं म्हणजे लेअर बनवली जाते त्याच्यावरनं, कारण त्याच्यामुळे ती वस्तू गंजली जात नाही. बघा, दिस इज कॉल्ड गाल्वनायझेशन. ह्या प्रोसेसला गाल्वनायझेशन म्हणतात. कॉपर अँड ब्रास आर्टिकल आर कोटेड ऑन दिस टीन. आणि कॉपरचे म्हणजे तांब्याच्या आणि ब्रासच्या आर्टिकल जे काही वस्तू आहे त्याच्यावरती टीनच्या म्हणजे लेप दिला जातो. कथील म्हणलं जातं बघा टीनला. दिस इज कॉल्ड ॲज टीनिंग. कलही असं म्हणलं जातं. तर बघा, इन दिस एज ऑफ टेक्नॉलॉजी अ न्यू प्रोसेस कॉल्ड पावडर कोटिंग हॅज बीन डेव्हलप्ड. कोट was various color are applied metal like iron and allium. They prevent corrosion of the metal. म्हणजे तंत्रज्ञान
पावडरची बऱ्याचशा ह्याच्यावर कोटिंग केलं जातं किंवा पावडरचा यूज केला जातो की तो कोटिंग निघून जाण्यासाठी. नंतर बघा ऑलवेज रिमेंबर व्हाईल क्लासिफाईंग चेंजेस वी टेक इन टू अकाउंट ओनली वन क्रायटेरिएशन at the time. However, a number of different criteria can be applied in the same. बदलाचे जे काही वर्गीकरण आहे, जशी एक वेळचा निकष विचार घेतात तसा त्याच्या बदलावरच्या निकषावरही त्याचा बदल होतो. थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू.